तर साहेब म्हणले की बा शेतकऱ्यांसाठी कर्ज आम्ही देत नाही। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। घरगुती सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या गॅस रिफिल केल्याप्रकरणी तरुणाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी खराबवाडी या ठिकाणी केली। सार्थक पांडुरंग कड, वय वर्ष 21, राहणार खराबवाडी, तालुका खेड असे या अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई राहुल सूर्यवंशी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। बेकायदेशीरपणे व कोणतीही सुरक्षा न बाळगता घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफिल करण्याचा धंदा या भागामध्ये जोमात सुरू आहे। चाकण शहरात पीएमपीएमएल बस चालक आणि रिक्षा चालक यांच्यात प्रवासी वाहतुकीवरून वाद होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। शनिवारी सकाळी चक्क एका पीएमपीएमएल बसमधून रिक्षा चालकांनी प्रवासी खाली उतरवल्याची घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पुणे लाईव्हला कळवलं आहे। रिक्षा चालकांची वाहतूक विभागाच्या प्रशासनाशी सांगड असल्यानेच अशा दादागिरी होत असल्याची प्रवासी आणि नागरिकांचा आरोप आहे। शासनाचा बॅच बिलला परवाना घेऊन रिक्षा चालवणारे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे प्रामाणिक रिक्षा चालक असून या धंद्यात आता गुन्हेगारी प्रवृत्तीचा खूप मोठा शिरकाव झालेला आहे। खेड तालुक्यातील गारगोटवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सविता बाळासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सरपंच वर्षा मनोहर बच्चे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। 2024 रोजी गारवाडी ग्रामपंचायतमध्ये आज प्राध्यापक बाळासाहेब शिंदे गुरुजी यांच्या सौभाग्यवती सविताताई बाळासाहेब शिंदे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आलेली आहे। आळंदी येथील सिद्धबेट बंधाऱ्यावरील आळंदी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला काही दिवसांपासून गळती लागली आहे। या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असून प्रशासनाने डोळ्यावर कातडे ओढल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। खेड तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या नावाच्या संदर्भाने काही फायनान्स कंपन्या स्थापन झाल्या आहेत। मात्र सदर फायनान्स कंपन्या ह्या केवळ आणि केवळ प्लॉटिंगसह बिल्डरांच्या हातच्या बाहुल्या झाल्या असून सामान्य माणसाला, विशेषतः शेतकरी वर्गाला घर बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कर्ज देत नाही। सामान्य शेतकऱ्यांना पिटाळून लावत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत। नुकताच वाकी गावचा एक शेतकरी घर बांधण्यासाठी कर्ज मागणीसाठी संबंधित कार्यालयात गेल्यावर शेतकऱ्याला चक्क बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। संबंधित शेतकऱ्याने याबाबत पुणे लाईव्ह बरोबर संपर्क करून सांगितले की त्यांची चाकणला लागून वाकीमध्ये 3 एकर म्हणजेच 120 गुंठे जमीन असून देखील घर बांधायचे त्यास होम लोन दिलं जात नाहीये। उलट थोडी जमीन विकून घर बांधा किंवा तुमच्या गावच्या विविध कार्यकारी सोसायटीकडून घर बांधण्यासाठी कर्ज घ्या असा सल्ला फायनान्स कंपनीने दिला। मात्र माझ्याच गावात व चाकणसह परिसरात शेतीमध्ये प्लॉटिंग करणाऱ्यांना मात्र होम लोन दिले जात असल्याची या शेतकऱ्याची तक्रार आहे। त्यामुळे राष्ट्रीय बँक प्रायोजक नावाने सुरू झालेल्या फायनान्स कंपनी शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, मग आम्ही जमीन विकून घरे बांधायची का? आता आम्हाला न्याय भेटणार आहे किंवा नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकरी अंकुश जरे यांनी व्यक्त केली। या कॅनडा बँकामध्ये आपलं घर बांधण्यासाठी कर्ज मागायला आलो। आता त्यांचे मॅनेजरच कसं आलतं बोलायला, ते आपला कर्ज पाहिजे म्हणून साहेबांना बोलायला आलतो। तर साहेब म्हणले की बा शेतकऱ्यांसाठी कर्ज आम्ही देत नाही। तर त्यांना म्हणलं साहेब माझी 3 एकर क्षेत्र आहे, आता आम्हाला पण शेतकऱ्याला वाटलं की एवढी जमीन आहे कर्ज देतील असं आम्हाला वाटत होतं। पण साहेब म्हणले कर्ज शेतकऱ्यांसाठी नाही, ते आता कोण एकाच प्लॉट घेतात किंवा गुंठाभर जमीन घेतात त्यांच्यासाठी कर्ज देतात, पण शेतकऱ्यांसाठी त्यांच्यासाठी कर्ज आहे। तर शेतकऱ्यांसाठी कर्ज नाही आम्ही देत, आमची बँक ती म्हणली मॅनेजर साहेब। आम्ही विनंती केली भरपूर, पण ते म्हणले की वरती तुमची सोसायटीमध्ये जे तुम्हाला बी कर्ज मिळते त्याच्याकडे तुम्ही मिळेल तुम्हाला असं आहे। गावच्या सोसायटी मिळते ना तिकडे जा म्हणले, आम्ही नाही देणार म्हणून। सोसायटी तुम्हाला देते का? सोसायटीचा विषय असा आहे की सोसायटीत जर गेलं तरी आपला निदान बाकीच्या याच्यासाठी ते बी कर्ज देत नाही, एवढं घर बांधण्यासाठी सोसायटी कसं काय कर्ज देऊ शकल? आणि ते विषय असा की वर्षात त्यांचं नव्याचं जुनं आपलं करणं असल्यामुळे शेतकऱ्याला एवढं हे होऊ शकत नाही वर्षाच्या वर्षाला। आता हे कसं आहे आम्हाला वाटलं बुवा हे 10-15 लाख रुपये जरी कर्ज काढलं तर आपण काय असेल ते फिडू, त्यांच्या काय माहितीप्रमाणे 2 वर्षांनी 4 वर्षांनी असा विषय असतो आमचा। हां, असं म्हणणं आहे की बुवा शेतीला तर काही भाव नाही, आणि जर ह्या बँकेवाल्याने जर असं शेतकऱ्याला जर नाकारलं तर शेतकऱ्यांनी करायचं काय याच्यावरती? राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करत आहेत। मागील अनेक दिवस ते सक्रिय राजकारणापासून दूर होते। खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर विरोधक राहिलेले डॉक्टर शैलेश मोहिते या माध्यमातून पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत आहेत। खेड तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असून कार्यकर्त्यांची मोठी फळी आजही त्यांच्यासोबत असल्याचे बोलले जाते।
शिवसेनेचे युवा सेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव तालुका मावळ येथे डॉक्टर शैलेश मोहिते शिवसेना पक्ष प्रवेश करणार आहेत। या प्रवेशाच्या पोस्ट सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी 2024 रोजी खेड तालुक्यात अनेक गावातील राम मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। अनेक गावातील ग्रामस्थांनी विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले आहे। भगव्या पथकांनी गावे शहरे भगवी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। राजगुरुनगर शहरात भीमा नदी तीरावर असणाऱ्या राम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महात्मा गांधी विद्यालयात 10,000 लोकांसाठी महाप्रसादाची तयारी करण्यात आली आहे। आणि महात्मा गांधी शाळेत महाप्रसादाने तृप्त होऊया। दरम्यान चाकण शहरात देखील मंगल अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे। विशेष म्हणजे यात मुस्लिम बांधवांचा देखील सहभाग असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी सांगितले आहे। चाकणजवळील रासे गावातील बापदेव वस्ती या ठिकाणी असलेल्या आदिवासी मुलांच्या जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयाची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे। शौचालयाच्या बांधकामाची तोडफोड करून विटा या जमिनीवर फेकून देण्यात आल्यात। आदिवासी शाळेतील शौचालयाची बिकट अवस्था झाली असताना आता मात्र बांधकामाची तोडफोड झाल्याचे ग्रामस्थांनी कळवले असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। शिक्षण आणि व्यावहारिक जग यांची सांगड घालता यावे, व्यावहारिक ज्ञान वाढीस लागावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूस तालुका खेड या ठिकाणी शनिवारी दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी भाजी बाजार व खाऊ गल्ली यांचं आयोजन करण्यात आलं होतं। मुलांचा आत्मविश्वास, व्यवहार ज्ञान, प्रस्तुतीकरण कौशल्य, संवाद कौशल्य, परस्पर सहकार्य इत्यादी कौशल्यांचा यामध्ये कस लागल्याचं चित्र पाहावयास मिळालं। जिल्हा परिषद शाळा दौंडकरवाडी तालुका खेड या ठिकाणी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी दौंडकरवाडी गावचे सरपंच सीताराम गुजर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल दौंडकर व उपाध्यक्ष बंडोपंत दौंडकर व ग्रामस्थ उपस्थित होते। या उपक्रमात पालकांनी सक्रिय सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे व खाऊचे पदार्थ यांचे स्टॉल लावले होते। मोई येथील लिटिल स्टार प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 20 जानेवारी 2024 रोजी कांद्याची 19,000 पिशवी एवढी प्रचंड आवक होऊन कांद्याला 1,000 रुपये ते 1,800 रुपये इतका भाव मिळाला। बाजार समिती प्रशासनाने याबाबत काय सांगितलंय पाहूया। कृषी उत्पन्न बाजार समिती खेड जिल्हा पुणे महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी आज दिनांक 20/1/2024 रोजी कांदा पिशवी एकूण आवक झाली 19,000 9,000 क्विंटल आवक झाली। बाजारभाव 1,000 रुपये ते 1,800 रुपये झालेले आहेत। त्याचप्रमाणे बटाटा पिशवी गावरान बटाटा शेतकरी तळेगाव आपला 5,000 पिशवी आवक आहे 2500 क्विंटल, बाजारभाव 600 ते 1,000 रुपये। इंदूर बटाटा आवक आहे 2,000, 1,000 ते क्विंटल 1,000 झाले 1,300 ते 1,400 रुपये। आग्रा बटाटा 500 क्विंटल 250 क्विंटल, बाजारभाव 1,100 ते 1,300 रुपये झाले आहे। लसूण एकूण आवक 60 पिशवी आहे 30 क्विंटल, बाजारभाव 2,000 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलला आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 20 जानेवारी 2024 रोजी पालेभाज्या व फळभाज्यांची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक कमी आहे, परंतु गिरायकाचे प्रमाण सुद्धा कमी आहे। आज रोजी कोबी 8 ते 12 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावर 20 ते 25 रुपये किलो आहे। वांगी 15 ते 20 रुपये किलो आहे। टमाटीचे भाव थोडे वाढलेले, टमाटी 20 ते 25 रुपये किलो आहे। कारली 25 ते 35 रुपये किलो आहे। गवार 60 ते 70 रुपये किलो आहे। दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे। शेवगा असेल, शेवगा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे। मिरची काळे असेल, काळी मिरची 25 ते 35 रुपये किलो आहे। हिरवी मिरची म्हणजे ज्वेलरी मिरची ही 70 ते 80 रुपये किलो आहे। दोडका सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे। वालवर 25 ते 30 रुपये किलो आहे। राजमा सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। चवळी सुद्धा 20 ते 22 रुपये किलो आहे। तोंडली सुद्धा 20 ते 22 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडा 30 रुपये किलो आहे। पावटा असेल, पावटा सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। भेंडी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। गाजर सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे।
त्याचप्रमाणे घोसाळे असेल, घोसाळे सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव थोडे वाढलेले आहेत, कारण की वाटाण्याची आवक ज्या परराज्यातून येते ते अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे वाटाणा 45 ते 50 रुपये किलो आहे. काकडी सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे तूर असेल, तूर सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील, पालेभाज्याचे भाव अतिशय कमी झालेले आहेत. कोथिंबीर असेल, कोथिंबीर 4 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथी सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. शापू असेल, शापू 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.